युरोप प्रवास वर्णनाचा भाग 2 1 मे ते 7 मे 2013. आत्तापर्यंतचे प्रवास वर्णन जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपले मत किंवा अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आज दिवस 11वा, दिनांक 1 मे 2013. आज हॉटेल सोडायचे होते. आजचा प्रवास स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया व जर्मनी असा होता. त्यामुळे 7:15लाच नाश्ता करून 8:15ला हॉटेलवरून निघायचे होते. आता प्रत्येक रात्री निरनिराळे हॉटेल होते. एकाच हॉटेलवर 2 दिवस राहण्याचा योग सबंध प्रवासात फक्त लंडन, पॅरिस व आज स्वित्झर्लंडमध्येच होता. बाकी सर्व ठिकाणी प्रत्येक रात्री वेगवेगळे हॉटेल अशीच व्यवस्था होती. ऑस्ट्रियातल्या आल्प्सचे सगळ्यात मोठे शिखर मॉन्ट ब्लाँक हे आहे. 4806 मीटर उंचीवर आहे. याच पर्वतराजीतल्या उंच शिखरावर विमान आपटून आपले थोर शास्त्रज्ञ होमी भाभा यांचा अपघाती मृत्यू येथे झाला होता. लिंचेस्टाईनमधील वडूज हे एक छोटंसं गाव. लिंचेस्टाईन एक छोटासा देश व येथे राजाची सत्ता आहे व स्वित्झर्लंड हा मोठ्या भावासारखा यांच्या मागे उभा आहे. फक्त 39,000 वस्तीचा हा देश. भरपूर पैसा, कसलीही चिंता नाही. वडूज ही लिंचेस्टाईनची राजधानी. याची सफर एका छोट्या टॉय क्रेनमधून केली. चालवणारी लेडी गाईड कम ड्रायव्हर होती. सुरुवातीला ती गाडी चालूच होईना, त्यामुळे आमचा काही वेळ वाया गेला व मुख्य यामुळे खरेदीसाठी दिलेला वेळ संपला. त्यामुळे सर्वांनाच वाईट वाटले. एखाद्या चित्रात रंगवावे असे वडूज गाव. कमालीची स्वच्छता. वडूज नावामुळे ते आपलेही वाटत होते व स्वप्नवतही. वडूज बघून झाल्यानंतर 2 तासाच्या प्रवासानंतर नॉशवानस्टाईन येथील लुडविक राजाने बांधलेला राजवाडा बघण्यास निघालो. हा राजा स्वप्नाळू होता. परीकथेतील राजवाडे बांधण्याची इच्छा बाळगणारा हा राजा. युद्धावर वगैरे त्याचा विश्वास नव्हता. किंबहुना युद्धाची त्याला आवड नव्हतीच. सर्वांनी आनंदात राहावे असे याला वाटत होते. म्हणून लोकांनी त्या राजाला वेडा ठरवून राजपदावरून काढून टाकले व त्यानंतर 3 दिवसांनी त्याचे प्रेत मिळाले. वयाच्या अवघ्या 41व्या वर्षी तो मेला. तो अविवाहित होता. त्यांनी अनेक राजवाडे बांधले. हा राजवाडा बघायला एक शटल बस घेऊन वर जावे लागते व नंतर साधारण 7-8 मिनिटे चढ व 10 मिनिटे उतार आहे. कामगार दिन असल्यामुळे आज सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे राजवाडा बघायला बरीच गर्दी होती. परंतु शिस्तबद्ध योजनेमुळे गर्दी अजिबात जाणवत नव्हती. राजवाडा अतिशय सुंदर रीतीने जतन आहे. वर गेल्यावर गाईड आपल्याला सर्व माहिती देतो. साधारण इथे 2 तास हे सर्व बघायला लागतात. कॅसल बघून आल्यावर रॉबर्टने चहा कॉफी दिली. संध्याकाळी कॅसल बघून झाल्यावर गार्मिश गावातून आमची बस जात होती. हा पूर्वी रोमॅन्टिक रूट म्हणून प्रसिद्ध होता. येथील घरांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरावर पेंटिंग होते. बसमधून बाहेर बघितल्यावर रस्त्याच्या कडेला गायीच्या मूर्ती रंगवलेल्या आढळल्या. या संदर्भात बाबर सरांनी सांगितले की हा येथील दूध उत्पादकांचा निषेध व्यक्त करायचा एक वेगळा प्रकार आहे. येथील शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळण्याची मागणी आहे. त्यासाठी या गायी रंगवल्या आहेत. लोकांना अडचणीत न टाकता आपल्या मागण्या पुऱ्या करून घेण्याचा हा अभिनव प्रकार. अतिशय स्वच्छ घरे व सभोवतालचा परिसर. रस्त्यात कुठेही खड्डा नाही. आजचे रात्रीचे जेवण बॉलिवूड तंदुरीमध्ये होते व मुक्काम हॉटेल मर्क्युरीमध्ये होता. आज दिवस 12वा, दिनांक 2 मे 2013. आज सकाळी हॉटेल मर्क्युरी सोडायचे होते. सकाळी 7 वाजता नाश्ता करून हॉटेल सोडले. आज जर्मनीतला डकाऊ कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, इन्सब्रुक व साल्सबर्ग, दोन्हीही ऑस्ट्रिया एवढ्याचा समावेश होता. रस्त्याच्या जागोजागी मुन्शेनचे बोर्ड होते. जर्मनीत मुन्शेन म्हणजे म्युनिक. डकाऊ कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणजे हिटलरने लोकांचा जो अमानुष छळ केला ती ही जागा. इतिहास जाणून घेण्यासाठी येथे जाणे आवश्यक आहे. एवढा मोठा परिसर पण जागा जशीच्या तशीच राखलेली आहे. याला भेट देणाऱ्यांमध्ये तरुणांचा मोठा समावेश असतो. त्याच्या मागचे कारण हे की अखिल मानवजातीचा जो अमानुष छळ येथे घडला त्यापासून तरुणांनी धडा घ्यावा व त्याची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये हा त्यामागचा हेतू. येथे पोचण्याआधीच बाबर सरांनी या जागेबद्दल व हिटलरबद्दल सर्व माहिती सांगितली होती. त्यामुळे तिथे गेल्यावर त्या जागेचा नेमका अर्थ लगेचच समजतो होता. हिटलर आणि हुकुमशाह ही नावे एकमेकांशी एवढी जोडली गेली आहेत की दोन्ही समानार्थी शब्द म्हणूनच समजले जातात. हिटलर याचा जन्म 20 एप्रिल 1889 व मृत्यू 29 एप्रिल 1945 साली झाला. आमच्या बसचा प्रवास म्युनिकच्या दिशेने चालू झाला. रस्ते रुंद व अतिशय विस्तीर्ण असे होते. अशा रस्त्यांना ऑटोबान असे म्हणतात. या ऑटोबानची कल्पना ही हिटलरचीच. हिटलर अतिशय दूरदर्शी होता. त्याच्या मते जर देशातील रस्ते व दळणवळणाची साधने चांगली नसतील तर देशाची प्रगती होणे शक्य नाही.
त्यामुळे गाड्यांचा वेग ताशी 240 पर्यंत सुद्धा असू शकतो. म्हणूनच जर्मनीला लँड ऑफ फास्ट कार्स असेही म्हणतात. जागतिक युद्धात होरपळून निघाल्यामुळे जर्मनीची अवस्था मोठी बिकट होती. परंतु 1947 ते 1950 या 4 वर्षात अमेरिकेकडून मिळालेल्या मदतीमुळे त्यांनी आर्थिक स्थिती व सुधारणा घडवून आणली. त्यांनी जी चिकाटी दाखवली त्याला अर्थशास्त्रात इकॉनॉमिक मिरॅकल असेही म्हणतात. जागतिक युद्धाच्या अगोदर सर्व युरोपियन देश हे कंट्रोलिंग पॉवर म्हणून ओळखले जायचे. डच, पोर्तुगाल, स्पॅनिश या कॉलनीज अतिशय शक्तिशाली होत्या. आज अमेरिका ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत युरोपियन देश होते. या सर्व आर्थिक महासत्ता म्हणून गणल्या जायच्या. 1914 साली पहिले जागतिक युद्ध सुरू झाले. त्या काळी बायका हाऊसवाईफ होत्या. त्यांना मतदानाचे अधिकार नव्हते. राजसत्ताक पद्धती होती. लोकांमध्ये एक प्रचंड टोकाची राष्ट्रीय प्रेमाची भावना व युद्धशस्त्रास्त्र निर्मितीची प्रचंड स्पर्धा ही मुख्य कारणं पहिल्या महायुद्धासाठी होती. जागतिक महायुद्धाची पहिली ठिणगी ऑस्ट्रियात पडली. ऑस्ट्रियाच्या आर्च ड्यूकचा सर्बियन अतिरेक्याकडून खून झाला. त्यावेळी ऑस्ट्रिया व हंगेरीची मैत्री होती व त्या दोघांचे सर्बियाबरोबर वैर होते. ऑस्ट्रियन सरकारने सर्बियावर युद्ध लादले. जर्मनी ऑस्ट्रिया व हंगेरीला मिळाला. त्यांना सेंट्रल फोर्सेस म्हटले जात. व युके व फ्रान्स हे सर्बियाला मिळाले. त्यांना अलाइड फोर्सेस म्हणतात. दोन्ही फोर्सेस तुल्यबळ होते. एक छोटीशी जास्तीची मदत युद्धाला निर्णायक अवस्थेला पोहोचवण्यास कारणीभूत ठरणार होती. ज्यावेळेला जर्मन पाणबुड्यांनी निरुपद्रवी बोटी विनाकारण बुडवायला सुरुवात केली तेव्हा अमेरिका दोस्त राष्ट्राच्या मदतीला धावली व युद्ध निर्णायक अवस्थेपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. त्यावेळेला पॅरिसला पॅलेस ऑफ वर्साई येथे एक शांतता करार झाला व त्यानुसार जर्मनीला युद्धासाठी जबाबदार धरण्यात आले. त्यातल्या जाचक अटी जरी जर्मनीच्या दृष्टीने अपमानास्पद होत्या तरी त्या त्यांना मान्य कराव्या लागल्या होत्या व सर्व नुकसान भरून देण्याची अटही घातली होती. 1918 साली युद्ध संपले. कोणत्याही राष्ट्राला नंतरच्या होणाऱ्या भयंकर परिणामांची कल्पना नव्हती. यानंतर कोणत्याही युरोपियन देशाला कंट्रोलिंग पोझिशन मिळाली नाही. एकूण युद्धाचा खर्च 337 बिलियन अमेरिकन डॉलर व शेवटी प्रत्येक तासाला 10 मिलियन अमेरिकन डॉलर एवढा येत होता. खर्च भागवण्यासाठी सर्व देशांनी अमेरिकेकडून पैसे उसने घेतले. वॉर बॉन्ड्स विकले. तेही कमी पडले म्हणून पैसे आणखीन छापले व प्रचंड चलनवाढ झाली व त्याची झळ अजूनही आपण भोगतो आहोत. कोणताही देश व्यापार करण्याच्या मनस्थितीत व परिस्थितीत नव्हता. पहिल्या महायुद्धानंतर या देशांकडे पुरेसा पैसा, अन्न नव्हते. सर्वत्र मातीचे ढिगारे अशी परिस्थिती होती. हिटलरच्या म्युनिक शहराची जी अवस्था होती त्यापेक्षा वेगळी अवस्था इतर देशांची नव्हती. 4 वर्षात जर्मनीने एवढी प्रगती केली की बाकीच्या युरोपियन देशांना जर्मनीचा आधार वाटायला लागला. त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत, चिकाटी, काम करण्याची वृत्ती व निस्सीम देशप्रेम होते. दुसऱ्या महायुद्धाची बीजे पहिल्या महायुद्धातच पेरली गेली असे म्हणतात. बिकट परिस्थितीतून वाट काढत त्यांनी आर्थिक सुधारणा केल्या. दुसऱ्या महायुद्धाची कारणे. 1929 साली जगभर प्रचंड मंदीची लाट आली. वर म्हटल्याप्रमाणे जर्मनीने अतिशय वाईट, अपमानास्पद परिस्थितीत करार मान्य केला होता व पुढची 15 वर्षे राहीन लाईनकडून मिळणारे उत्पन्न फ्रान्सकडे जाईल असेही कबूल केले होते. पण याची सल त्यांच्या मनात होतीच. गरिबी, बेकारी, आजारपण, अपंगत्व यांनी लोक बेजार झालेले होते. या युद्धात 1 करोड लोक मारले गेले व 2 करोड लोकांना अपंगत्व आले होते. घरातील कर्ते पुरुष धारातीर्थी पडल्यामुळे बायका घराच्या बाहेर पडल्या होत्या. मतदानाचा अधिकारही त्यांना मिळाला होता व राजसत्ताक पद्धत लोप पावत चालली होती. हीच काय ती या युद्धाची जमेची बाजू. 1919 साली नाझीचा उदय झाला. हिटलर त्यांना मिळाला. जर्मन हिटलरचा जन्म ऑस्ट्रियामधल्या रणावा इथला. वडिलांचे नाव अलायस, वय 52 व आई क्लारा, वय 28 फक्त. तिच्या 4थ्या लग्नाचा हा 3रा मुलगा. 2.5 वर्षात त्यांनी सेकंडरी स्कूल सोडले होते. तो स्वतःला आर्टिस्ट समजायचा. त्याचे बालपण खडतर होते. त्याचे ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रॉंग होते. त्या काळात त्याला एक आजार झाला होता व शाळेत त्याला वर्षभर न जाण्याविषयी डॉक्टरांनी सल्ला दिला होता. शाळेत जायचे नाही म्हणून तो इतका आनंदी झाला व त्या नादात इतकी दारू प्यायला की अतिसेवनाने गडबडा लोळला व रात्री बेशुद्ध झाला होता. सकाळी दूध घालायला येणाऱ्या बाईंनी त्याला बघितले व तिने त्याला घरी सोडले. या प्रसंगानंतर त्याला स्वतःची एवढी लाज वाटायला लागली की त्याने यापुढील आयुष्यात दारूला स्पर्श न करण्याचा व कधीही मांसाहार न करण्याचा निश्चय केला व तो कटाक्षाने पाळला देखील. त्याच्या लग्नात सुद्धा जे 5 जनरल्स त्याच्याबरोबर होते त्यांना त्यांनी शॅम्पेन दिली पण स्वतः मात्र दारूला स्पर्शही केला नाही. 1907 साली त्याची आई वारली तेव्हा तो व्हिएन्नाला आला. अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्समध्ये त्यांनी ॲडमिशन घेतली होती पण त्यात त्याला यश मिळाले नाही व तो तिथे 3 वेळा नापास झाला.
त्याची परिस्थिती फारच वाईट होती. आईने ठेवलेले पैसे व अनाथ मुलांना मिळणारे पेन्शन मिळून सुद्धा त्याचे भागत नव्हते. स्वतःचे पेंटिंग्ज विकून तो पैसे कमवत होता. 1913 मध्ये ऑस्ट्रियाने जी फिजिकल टेस्ट घेतली होती त्यात तो मिलिटरी सर्व्हिसमध्ये अनफिट ठरला होता. 1914ला जर्मन आर्मीत वेस्टर्न फ्रंटवर त्यांनी मेसेंजर म्हणून काम केले होते. त्या काळात मस्टर्ड गॅसमुळे त्याला तात्पुरते अंधत्व देखील आले होते. नंतर तो त्याच्यातून बराही झाला. नाहीतर आज आपल्याला जो हिटलर ज्ञात आहे तो कदाचित बघायला देखील मिळाला नसता. परंतु नियतीच्या मनात तसे नव्हते. या काळात त्याला 2 मेडल्स देखील मिळाली होती. त्याच्या वक्तृत्वाच्या जोरावर तो लीडर बनला. 1930ला जेव्हा नाझीच्या काळात त्याच्या हातात सत्ता आली तेव्हा त्याच्या भावनात्मक आव्हानांनी तो लोकांना मोहित आकर्षित करत होता. नाझीच्या काळात त्याच्या हातात सत्ता आल्यावर डकाऊ कॉन्सन्ट्रेशन कॅम्पची कल्पना डीसीसी त्यांनी अंमलात आणली. त्याच्या भाषणात तो लोकांना त्यांचे गेलेले वैभव परत मिळवून देण्याचे आश्वासन देत होता व जर्मनीला तो पुढच्या 1000 वर्षात जर्मनीकडे कोणीही वाकडा डोळा करून बघणार नाही असे आश्वासन देत होता. त्याचे जे विरोधक होते त्यांना व त्याचे ज्यांच्याशी पटायचे नाही अशांना तो डीसीसीमध्ये टाकायचा. त्यांनी रिस्ट्रक्चरिंग ऑफ सोसायटीला तुम्ही पाठिंबा द्या असा प्रचार चालू केला. त्याच्या नावाखाली विरोधकांना आत टाकले, त्यांच्यावर अनन्वित छळ केला. त्याचे एक स्वतंत्र फायरिंग स्क्वॉड होते. जर्मन लोकांची फसवणूक होत होती. डीसीसीमध्ये ज्यू लोकांचा अधिक समावेश होता. त्याच्या मते ज्यू लोक म्हणजे समाजाला लागलेली कीड होती. जवळजवळ 60 लाख जीव त्यांनी मारले. शास्त्रज्ञ व डॉक्टर्स जिवंत लोकावर या छळछावणीत वेगवेगळे प्रयोग करायचे. उदाहरणार्थ, उंचीवरून जर विमान कोसळले किंवा माणसाला बर्फाच्या लादीवर झोपवले तर शरीरावर त्याचे काय परिणाम होतील वगैरे. जिथे 200 माणसांची बसायची, आंघोळीची, वॉश बेसिनची किंवा टॉयलेटची सोय असेल तिथे 2000 माणसे कोंबायचे. त्यामुळे लोकांमध्ये रोगराई पसरली व छळाला घाबरून लोक जीव द्यायचे. त्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक करंट असलेल्या ताराही ठेवल्या होत्या. या छळाला कंटाळून लोक वैतागून या तारांवर जीव द्यायचे. नंतर डीसीसीची म्हणजे गॅस चेंबरची कल्पना पुढे आली. अनेक दिवस आंघोळही करू न दिलेल्या लोकांना एका बंद खोलीत नेले जायचे. तिथे आंघोळ करण्याची सर्व व्यवस्था असल्याचे भासवायचे. बंद दरवाजे आणि वरती शावर व खाली पाणी जाण्यासाठी जाळ्या असायच्या. परंतु शावरच्या ठिकाणाहून पाण्याऐवजी विषारी वायू सोडले जायचे व माणसे गुदमरून मरून जायची. लगेचच त्यांना विद्युत दाहिनीत जाळण्याची व्यवस्था देखील बाजूलाच असे. म्हणजे आंघोळीसाठी म्हणून गेलेल्या माणसाची राखच बाहेर यायची. तास सवा तास हा डीसीसी बघायला होता. हिटलरचा अंत देखील वाईट अवस्थेत झाला. इवा ब्राऊन नावाच्या युवतीचे त्याच्यावर प्रेम होते. तिची एकच इच्छा होती की तिचे हिटलरशी लग्न व्हावे. जेव्हा हिटलरच्या असे लक्षात आले की आता आपली सत्ता संपुष्टात आली असून मरण्याची वेळ आली आहे, तेव्हा त्यांच्या 5 विश्वासू सहकाऱ्यांबरोबर इवा व तो दोघेही अंडरग्राऊंड बंकर्समध्ये गेले व दोघांनी आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्याला मॅरेज ऑफ डेथ असे म्हणतात. हिटलरने आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते की ते आपले आयुष्य संपवतात आहेत व त्याच नखसुद्धा लोकांच्या हाताला लागता कामा नये. आत गेल्यावर रात्री दोघांनी कॅन्डल लाईटमध्ये डिनर घेतले. फक्त एकाच गोळीचा आवाज कानावर आला. इवा ब्राऊनने विष खाऊन आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता, तर अडॉल्फ हिटलरने गोळी मारून आत्महत्या केली होती. त्या दोघांची मृत शरीरे बाहेर काढण्यात आली. बाहेर 50 लिटर पेट्रोल ठेवले होते. त्यांनी त्यांना जाळण्यात आले. हिटलरबरोबर त्याचा एक सहकारी डॉक्टर गोबेल्स यांनी सुद्धा त्याच्या 6 मुलांसकट व पत्नीसकट विष घेऊन आपले आयुष्य संपवले. हिटलर जरी इतका वाईट होता तरी ब्राऊनसारखी जीवापाड प्रेम करणारी व गोबेल्ससारखे जीव देणारे सहकारी ही त्याच्या आयुष्यात होते. वाईट गुणांबरोबर त्याच्याकडे बरेच चांगले गुणही होते. त्यानंतर 7 दिवसांनी जर्मनी शरण आला. नंतर त्यांनी अमेरिकेकडून कर्जाऊ पैसे घेतले. नंतरच्या वर्षात सबंध देश बांधून काढला. यामागे त्यांची फक्त चिकाटी, डिटर्मिनेशन, देशप्रेम, कमिटमेंट, पेशन्स, डेडिकेशन एवढेच होते. आज जर्मनी प्रत्येक गोष्टीत आघाडीवर आहे. कोणतीही जर्मन वस्तू जेवढी टिकाऊ असते तशी कोणाचीही नसते. हेनरी द लायन यांनी म्युनिकची स्थापना केली. जर्मनीत आज म्युनिकचा 3रा नंबर आहे. इंडस्ट्रियल टाउन म्हणून पहिला बर्लिन, दुसरा हॅम्बर्ग असा क्रमांक लागतो. आज ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत जर्मनीचे जेवढे नाव आहे तेवढे कोणाचेही नाही. याला इकॉनॉमिक मिरॅकल असे म्हटले जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञानात देखील त्यांची प्रगती वाखाणण्यासारखी आहे.
येथे ऑक्टोबर फेस्ट होतो. जगभरातून येथे लोक येतात. मोठ्याला घोडगाडीतून 15 फूट उंचीच्या बॅरल्समधून नळाने बियर घेण्याची व्यवस्था केलेली असते. या काळात 5 मिलियन गॅलन्स बियरचा खप होतो. 9 मिलियन ग्रिल चिकन फस्त होते व 5 मिलियन फिश फस्त केले जातात. बियर बनवताना इथल्या फूड लॉ प्रमाणेच बनवावी लागते. 1972चे ऐतिहासिक ऑलिम्पिक येथेच झाले होते. तंत्रज्ञानाचा अतिशय सुंदर उपयोग त्यांनी केला. येथे अतिशय थंडी असते, परंतु त्याचा खेळावर परिणाम होऊ नये म्हणून जमिनीखाली 25 सेंटीमीटर अंतरावर इलेक्ट्रिक वायरचे जाळे पसरवलेले आहे. जवळजवळ 19 किलोमीटर पसरलेले एवढे हे जाळे आहे. ऐतिहासिक अशासाठी की ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन संघटनेने इस्रायलच्या फुटबॉल खेळाडूंना या ऑलिम्पिकमध्ये वेठीस धरले होते व नंतर त्याची हत्याही झाली होती. इस्रायलची मोसाद या संघटनेने यांचा शोध लावला. मोसाद ही एवढी हुशार व क्रूर संघटना आहे की हे कोणत्याही अतिरेक्याशी बोलणी वगैरे करत नाहीत व त्यांच्या मार्गाने ते त्यांचा तपास चालू ठेवतात व कारवाई करतात. त्यांनी जर्मन कमिशनरला सांगितले होते की तुम्ही या भानगडीत पडू नका, आम्ही त्यांचा शोध घेऊ व कारवाई करू. त्यानुसार त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यातून अतिरेक्यांना शोधून काढले व सर्वांना खलास केले. ही सर्व माहिती आम्हाला बाबर सरांनी बसमध्ये अगोदरच दिली. त्यामुळे या माहितीच्या पार्श्वभूमीवर तो कॅम्प बघताना सर्व जागांचे अर्थ समजण्यास चांगलाच उपयोग झाला. साल्सबर्ग हे एक छोटेसे गाव. ते प्रसिद्ध आहे ते साऊंड ऑफ म्युझिक या सिनेमामुळे. गेल्या शतकातल्या चांगल्या सिनेमात याची गणना होते. या सिनेमामुळे हे जास्त प्रसिद्धीला आले व सर्व जगाला माहीत झाले. याचे सर्वच शूटिंग येथे झाले. मोझार्ट हा ऑल टाइम ग्रेट म्युझिक कंपोजर होता. त्याचे हे जन्मगाव. साल्सबर्गमधील पाण्यात मिठाचे प्रमाण अधिक आहे. येथे एकेकाळी मिठाला फार महत्त्व होते, इतके की मिठाला पैशाचे स्वरूप होते. आजचा मुक्काम ऑस्ट्रियातल्या साल्सबर्गमधील हॉटेल इबिसमध्ये होता. आज दिवस 13वा, दिनांक 3 मे 2013. आज 8 वाजता ब्रेकफास्ट करून 9 वाजता हॉटेल सोडायचे होते. आजचा दिवस सुद्धा ऑस्ट्रियाचीच टूर होती. आज इन्सब्रुकला जायचे होते. ब्रुक म्हणजे नदी. इन्सब्रुक हे एक मोक्याचे ठिकाण आहे. या रिजनला टायरोल असेही म्हणतात. इन्सब्रुक ही ऑस्ट्रियाची विंटर कॅपिटल आहे. चारी बाजूंनी आल्प्स पर्वत व मध्ये गाव अशी नैसर्गिक लोकेशन. टायरोलची पण इन्सब्रुक ही राजधानी आहे. इकडचे लोक म्युझिक लवर आहेत. सेंट जेकब चर्चला भेट दिली. हे फारच सुंदर चर्च आहे. येथील राजाने आपल्या मरणाची जागा सजवून ठेवली होती. 68 वर्षे ती जागा तो सजवत होता, पण दुर्दैव असे की त्याला तिथे मरण आलेच नाही. त्या जागेपासून दूर त्याचा मृत्यू झाला, जेथून त्याचा मृतदेह आणणे शक्य नव्हते. नंतर खरेदीसाठी वेळ दिला होता. खरेदी म्हणजे प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. दुपारचे जेवण करून स्वारोवस्की क्रिस्टल म्युझियम बघायला जायचे होते. म्युझियमच्या प्रवेशद्वारापाशीच एक बोटॅनिकल राक्षस दिसतो. राक्षसाच्या डोळ्यांमध्ये क्रिस्टल आहेत. तोंडातून पाण्याचे कारंजे बाहेर पडते. त्याच्या पार्श्वभूमीवर ग्रुप फोटोज झाले. नेहमीप्रमाणे बाबर सरांनी तिकिटे काढून आतमध्ये काय काय बघायचे सांगितले. हे म्युझियम एक आगळे वेगळे आहे. इनोव्हेटिव्ह आहे. आतमध्ये लाईट इफेक्ट्स दिले आहेत. प्रवेश करताच जगातला सर्वात लहान, दुर्बिणीतून बघता येणारा व सर्वात मोठा क्रिस्टल आहे. समोर एक क्रिस्टलची भिंत आहे. आपल्याला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट तिथे आहे, ती म्हणजे चेतक घोडा. तो रत्नाने संपूर्ण मढवला आहे. एका दालनातून दुसऱ्या दालनात जावे लागते. एका डोममधून आत जाताना तिथे छोट्या छोट्या क्रिस्टलमध्ये आपल्या प्रतिमा दिसतात व सोबत सारखा आवाज. सर्व दालनं संपली की शॉपिंग सुरू होते. सर्वांचीच काही ना काहीतरी खरेदी झालीच. साधारण 5:30 वाजेपर्यंत आम्ही बाहेर आलो व नंतर रॉबर्टने सर्वांना चहा कॉफी दिली. आजचा मुक्काम ऑस्ट्रियाच्या इन्सब्रुकमधल्या हॉटेल बॉन अल्पिनामध्ये होता व ती संध्याकाळ अधिकच सुंदर भासत होती. रात्रीचे जेवणही आज हॉटेलमध्येच होते. आज दिवस 14वा, दिनांक 4 मे 2013. आज ऑस्ट्रियाला बाय बाय करून इटलीसाठी प्रयाण करायचे होते. निसर्गाने नटलेल्या युरोपचे सौंदर्य हॉलंडपासून न्याहाळत व डोळ्यात साठवत आम्ही ऑस्ट्रियापर्यंत आलो होतो. आता बसमधून दिसणारे ते डोंगर, हिरवळ, बर्फाच्छादित शिखर व स्वित्झर्लंडची ती हिरवी चादर पांघरलेली जमीन, हे सगळे दृश्य हळूहळू लोप पावणार होते. जसजशी आमची बस ऑस्ट्रियापासून दूर जात होत होती तसतसा बाहेरच्या निसर्गातला बदल डोळ्यांना जाणवत होता. इटली हा पठारावरचा देश आहे. जसा निसर्ग बदलत होता तसाच बदल आत्तापर्यंत दिसणाऱ्या घरांमध्ये सुद्धा जाणवत होता.
बस जसजशी इटलीमधल्या हायवेवर यायला लागली तसे येथील ब्रिजेसना नंबर दिलेले दिसले. त्याबाबतचे स्पष्टीकरण देताना बाबर सरांनी सांगितले की पूर्वी वाहन येथून जाताना मुले वाहनांवर दगड मारायचे. मुलांना शोधण्यासाठी या नंबरचा उपयोग व्हायचा. स्वित्झर्लंडचे सुंदर लँडस्केपिंग ही जशी निसर्गाची देणगी आहे तशी ती टिकवण्यासाठी येथील लोकांचा व सरकारचा देखील महत्वाचा वाटा आहे. घर बांधायचे असेल तर मान्यताप्राप्त आर्किटेक्टकडून ते पास करून घ्यावे लागते. त्याचा प्लॅन स्थानिक काउन्सिलकडे पाठवावा लागतो. तो प्लॅन ते तपासतात व ऑफिसमध्ये डिस्प्ले करावा लागतो. जर कोणाचा त्याबद्दल आक्षेप व लँडस्केपिंगला बाधा आणणारा असेल तर त्यात बदल करावे लागतात. एवढ्या प्रोसेसमधून गेल्यावरच तो प्लॅन पास होतो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो त्याच्या समोर एक खोदकाम व रिपेअरिंग चालू होते व सर्व काम मशीनच्या सहाय्याने चालले होते. 40 वर्षात प्रथमच त्यांनी खड्डा खणला होता व जेवढ्या भागात रिपेअरिंग करायचे होते तेवढाच फक्त खणला होता. ऑस्ट्रियाने जागतिक युद्धात फार काही भोगले आहे. स्वित्झर्लंडसारखं ऑस्ट्रियाला कधीही मार्केटिंग करता आले नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर त्यांना करून घेता आला नाही. बस ब्रिजवरून जात असता त्या ब्रिजच्या उंचीकडे बाबर सरांनी लक्ष वेधले व एवढे उंच कॉलम बांधताना या कॉलममध्ये बरेच कामगार आत पडून मेले. कॉलमच्या उंचीमुळे त्यांना वाचवणे किंवा त्यांचे मृतदेह बाहेर काढणे देखील शक्य नव्हते. तेव्हा त्यावर सिमेंट घालून त्यांना आतच गाडले गेले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिथे एक क्रॉस लावला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान केवढेही पुढे गेलेले असले तरी त्याची किंमत मोजावीच लागते. काही बोगदे 17 किलोमीटर एवढे लांब असतात. त्यामुळे आतमध्ये एवढे विषारी वायू निर्माण होत असतात की माणूस जर जास्त वेळ या बोगद्यात राहिला तर त्याला प्राणालाही मुकावे लागेल. मोठाल्या बोगद्यातून गाडी जाण्याच्या अगोदर बाहेर असलेल्या स्कॅनिंग मशीनमधून गाडी जाते व काही बिघाड असल्यास तो काढून टाकून मगच गाडी बोगद्यातून जाऊ देतात. आता आमची बस इटलीच्या हद्दीत प्रवेश करत होती. इटली एक वेगळाच देश आहे. त्याला स्वतःची अशी एक वेगळी आयडेंटिटी आहे. इटलीत व भारतात बरेचसे साम्य आहे. इटली हा भारताचा मोठा भाऊ आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. युरोप व भारताच्या मधला असे याचे वर्णन केले जाते. जागतिक युद्धानंतर 57 वेळा सरकार बदलण्याची वेळ या देशावर आलेली आहे. आपण भारतीय जसे प्रत्येक बाबतीत सहन करतो तसे येथील जनता देखील करते. आपल्याकडचे राजकारणी जसे नालायक भ्रष्टाचारी आहेत तसेच इकडचे देखील आहेत. आपला राष्ट्रध्वज व त्याचा राष्ट्रध्वज यांच्या रंगातही बरेचसे साम्य आहे. आपले रंग आडवे आहेत तर त्यांचे उभे. आपण टॉयलेटसाठी पाण्याचा वापर करतो तसे तेही करतात. बाकी युरोपभर पाण्याऐवजी टिश्यूचा वापर करतात. आपल्या देशाची होऊ घातलेली पंतप्रधान देखील इटलीचीच. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेली सोनिया, हिचे वडील तर कार मेकॅनिक होते व आज तीच आंग्लकन्या तुमच्या आमच्या पैशांनी अतिश्रीमंताच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. भारतातून मुंबईच्या मोनोरेल व मेट्रोसाठीचा अभ्यास दौरा करण्यासाठी आपल्या महापौर, त्यांच्यासोबत इतर मंत्रीगण व MMRDA अधिकारी गेले होते. त्याचा किस्सा बाबर सरांनी ऐकवला. तो ऐकून तर आपल्या राजकारण्यांची कीव करावीशी वाटते. अशा या इटलीत आम्ही प्रवेश करत होतो. इटलीत गेल्यावर आम्ही काय काय काळजी घ्यायच्या हे आम्हाला बाबर सर समजावून सांगत होते. पासपोर्ट, पैशांच्या चोऱ्या, अपघात तर येथे सर्रास होतात. सर्वच टूर ऑपरेटरच्या दृष्टीने इटली हा पनौती देश मानला जातो. कारण इटलीला आल्यावर बहुतेक टूर ऑपरेटरना पासपोर्ट हरवणे, पैसे चोरीला जाणे, अपघात किंवा इतर तत्सम संकटांना तोंड द्यावे लागते व मनस्ताप सहन करावा लागतो. येथे असलेल्या तरुण व सुंदर जिप्सी मुली या घोळक्यात येतात, गराडा घालतात, बोलण्यात गुंगवून ठेवतात व त्याचवेळी त्या त्यांचं काम सफाईने करत असतात. ते करत असताना आपल्याला पत्ताही लागत नाही की आपल्याजवळील पासपोर्ट अथवा पैसे चोरीला गेले आहेत. इतक्या बेमालूमपणे त्या आपला कार्यभाग उरकात. त्यामुळे आपण काळजी घेतली व सावध राहिलो तर कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागत नाही. पासपोर्ट वगैरे गेल्यावर तर टूर अर्धवट सोडून परत माघारी फिरण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. हे पिसा, रोम, वेनिस येथे कुठेही घडू शकते. त्यामुळे अतिशय सावधानता पाळण्याविषयीच्या सर्व सूचना बाबर सरांनी केल्या होत्या. इटलीची व ग्रीसची आर्थिक स्थिती तशी गंभीरच आहे. युरो बळकट करण्यात जर्मनी व फ्रान्सचा 75% वाटा असला तर 60% जर्मनीचा व 15% फ्रान्सचा आहे. पण युरो कमकुवत करण्यात इटली व ग्रीसचा वाटा फार मोठा आहे. त्यांची पूर्वीची करन्सी लिरे होती व एका अमेरिकन डॉलरचे 2000 लिरे व्हायचे. यावरून त्यांची आर्थिक स्थिती लक्षात येईल. येथे ख्रिश्चन लोकांची संख्या जास्त, त्यांची धार्मिक स्थळं असलेला व पोपची सत्ता असलेला देश.
या सर्वांवर माफियांनी प्रचंड पैसा, त्यांच्याच अधिपत्याखाली असलेला देश. येथे पोपचा खूनही झाला आहे व गूढरित्या दाबूनही टाकला आहे. जशी ही इटलीची वाईट बाजू आहे तशी चांगली बाजू सुद्धा आहे. इतर कोणत्याही देशाने दिली नसतील एवढे आर्टिस्ट या देशाने जगाला दिले आहेत. 500 वर्षांपूर्वीचा मायकल अँजेलो यांनी बनवलेला डेव्हिडचं शिल्प व इतर मूर्ती ही जगाला दिलेली देणगीच म्हणावी लागेल. त्यावेळच्या आर्टिस्टनी कलेवर प्रेम केले व पैशासाठी कलेची निर्मिती कधीच केली नाही. त्यामुळे त्यातून घडत गेलेली शिल्पनिर्मिती ही शुद्धच होती. त्यांच्या भव्य प्रार्थनास्थळांच्या वास्तूत गेल्यावर मानसिक प्रसन्नता व शांतताच पदरी पडते. असा हा भ्रष्टाचारी लोकांचा, माफियांचा व मायकल अँजेलो सारख्या कलाकारांचा देश. आज आम्ही व्हेनिसला जाणार होतो. बार्बेरियन्सकडून संरक्षण मिळण्याच्या हेतूने पहिले व्हेनिशियन येथे साधारण 2000 वर्षांपूर्वी येथे आले होते. व्हेनिसला कालव्यांचे शहर असे म्हणतात, कारण येथे 118 बेटे 150 कालव्यांनी वेगळी केली आहेत व 400 ब्रिजेसनी जोडलेली आहेत. येथे सर्व व्यवहार कालव्यातूनच होतात. व्हेनिसला आज गंडोला राईड होती व सोबत शॅम्पेनही. चार्ल्स डिकन्सच्या मते व्हेनिस म्हणजे एक सुंदर स्वप्न आहे व त्याची कॉपी होऊ शकत नाही. व्हेनिस जेवढे सुंदर आहे तेवढ्याच त्याच्या समस्या देखील आहेत. सभोवताली पाणी असल्यामुळे त्याला सतत पाण्याचा धोका संभवतो. 1966 साली असाच मोठा पूर येऊन प्रचंड नुकसान झाले होते. सर्वत्र पाण्यामुळे येथे जागेची टंचाई आहे. पाण्यामुळे येथील इमारतीचा पाया देखील कमकुवत झाला आहे. त्यामुळे इमारतींना भविष्यात धोका संभवतो. पूर्वी येथे डोजे यांचे साम्राज्य होते व ते कलेचे मोठे भोक्ते होते. त्यामुळे सर्वच कलाकारांचा व कलेचा ते आदर करायचे व त्याचा योग्य मोबदला कलाकाराला द्यायचे. व्हेनिस बेट हे 1970 पर्यंत खचत होते, कारण औद्योगिक पट्टा तयार झाल्यामुळे ट्यूब वेल्समधून पाणी काढले जायचे. पण तो वापर बंद केल्यामुळे तो धोका टळला. शिवाय गटारचे पाणी कालव्यात सोडले जायचे व त्यामुळे दुर्गंधी पसरायची. त्यासाठी IMFकडून कर्ज घेऊन पुढील 5 वर्षात तो प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला व आता दुर्गंधीचे प्रमाण खूप कमी आहे. जागेची टंचाई, नोकरीच्या समस्या वगैरे सर्व समस्यांना व्हेनिसला तोंड द्यावे लागत होते. इटली युनायटेड कधीच नव्हती. वेगवेगळी राज्ये होती. व्हेनिस व्यापारासाठी प्रसिद्ध होते. संपूर्ण आशिया खंडातून येथे व्यापार व्हायचा. शेक्सपियरला सुद्धा मार्क ऑफ व्हेनिस नावाचे नाटक करायचा मोह आवरता आला नाही. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावल्यावर मात्र व्हेनिसचे महत्त्व कमी व्हायला लागले. ही सर्व माहिती बाबर सरांनी दिल्यावर आमची भेट मुरानो ग्लास फॅक्टरीला होती. मुरानो बेटावरच या कलेचा जन्म झाला. काचेपासून वस्तू बनवण्याचा हा कारखाना आहे. काचेपासून बनवलेल्या अप्रतिम वस्तू व शो पीसेस आम्हाला इथे पाहायला मिळाल्या. काचेपासून घोडा बनवायचे एक प्रात्यक्षिकही त्यांनी करून दाखवले. त्यानंतर सेंट मार्क स्क्वेअर बघायला गेलो. या ठिकाणी बरीचशी सिनेमाची शूटिंग होतात. येथे बरीच कबूतर आहेत व कबुतरांना दाणे घालण्यासाठी सोयही आहे. आपल्याकडील कबूतरखान्याची आठवण येथे होते. येथे जवळच डोजेचा राजवाडा आहे. आता तिथे बरीच सरकारी ऑफिसेस आहेत व थोडा भाग म्युझियममध्ये परिवर्तित केला आहे. रोम व ख्रिश्चन धर्म वेगवेगळे आहेत. यांची धर्मावरून प्रचंड युद्धही झाली आहेत. रोमन्सना ख्रिश्चन धर्म मान्य नव्हता. इटालियन चर्च व इतर युरोपियन चर्च यात फरक असतो. इथे चर्चचे मुळात 3 भाग असतात. एक म्हणजे चर्चचा मेन गाभा, दुसरा बेल टॉवर व तिसरा बॅप्टिस्ट्रीची जागा. या तिन्ही जागा येथे वेगवेगळ्या असतात, पण इतर युरोपियन चर्चेसमध्ये त्या एकत्र असतात. येथील लोक व्यापारासाठी आशिया खंडात गेले होते. त्यामुळे येथील चर्चच्या बांधकामावर इस्लाम धर्माचा प्रभाव आढळतो. चर्चवर डोमही आढळतात. येथे मिळणारी कॉफी ही सुद्धा तुर्कस्थानातून आलेली आहे. नाहीतर युरोपियन्सना कॉफी हे पेय माहीत नव्हते. इटलीमध्ये पर्यटनाला खूप महत्त्व देत नाहीत. प्रत्येक बसकडून 400 युरोपर्यंत फी घेतात, पण पर्यटकांसाठी साधी टॉयलेटची सुद्धा सोय करत नाहीत. यानंतर मात्र वर म्हटल्याप्रमाणे आम्ही गंडोला राईडकडे वळलो. गंडोला राईड एन्जॉय करून आम्ही परतलो व पुन्हा बोटीने परतलो व हॉटेलच्या दिशेने बस निघाली. त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना बाबर सरांनी केली की येथल्या बाथरूममध्ये एक दोरी लटकलेली दिसेल, त्याला स्पर्श न करण्याचा सल्ला सरांनी दिला. जर तुम्ही बाथरूममध्ये पडलात तर मदतीसाठी तिची व्यवस्था केलेली असते, कारण ती जर ओढली तर त्याची बेल रिसेप्शनकडे वाजते व तुमच्या मदतीला ते धावून येतात. आजचा मुक्काम हॉटेल ट्युलिप इन पडोवामध्ये होता. आज दिवस 15वा, दिनांक 5 मे 2013. आज सकाळी 9 वाजता हॉटेल सोडले. फ्लोरन्सचा साधारण 2.5 तासाचा प्रवास होता व वॉकिंग टूर होती. आमची बस फ्लोरन्समधून जात होती. फ्लोरन्स हे म्युझियम, म्युझिक, वाईन व आर्टसाठी प्रसिद्ध आहे. कला आणि पेंटिंगचा खजिनाच त्यांनी जगाला उपलब्ध करून दिला आहे. येथे साधारण 10 लाख पर्यटक भेट देतात. मायकल अँजेलो हा ऑल टाइम ग्रेट आर्टिस्टही इथलाच. असा आर्टिस्ट पूर्वी कधी झाला नाही व भविष्यातही कधी होणार नाही. तो आर्किटेक्टही होता.
त्याची सर्व शिल्प अजरामर झाली आहेत. डेव्हिडचा पुतळाही देखील त्याचीच कलाकृती. डेव्हिडचा पुतळा वातावरणातल्या प्रदूषणामुळे खराब व्हायला लागला, म्हणून तो आता काचेच्या पेटीत बंद करून ठेवला आहे व त्या जागी त्याची प्रतिकृती ठेवली आहे. शिल्प बनवण्यापूर्वी तो खूप अभ्यास करायचा. एखादा दगड पाहिला की त्यातून ते शिल्प कसे बनवता येईल यावर तो विचार करत बसायचा. कित्येक तास शवागारात बसून तो मृत शरीराचा अभ्यास करायचा. मोनालिसाचा पेंटिंग बनवणारा लिओनार्दो द विंची हा देखील इथलाच. 1505 साली हे पेंटिंग त्याने बनवले. मोनालिसाचा तो दात न दाखवता हसणारं चित्र म्हणजे त्याची सर्वोत्तम कालकृती. दात न दाखवता हसता यायला पाहिजे अशी कल्पना बहुतेक त्यानंतरच आली असावी. हेही चित्र पळवले गेले होते. नंतर बऱ्याच वर्षांनी ते मिळवण्यात पोलिसांना यश आले. पण तेच ते मूळचे चित्र आहे की नाही हा विचार मात्र लोकांच्या मनात कायमचा घर करून राहिला. आता ते बुलेट प्रूफ काचेच्या पेटीत बंद करून ठेवले आहे. कोणाचा हात लागला तरी सायरन वाजेल अशा बंदोबस्तात ते ठेवले आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ गॅलिलिओ देखील इथलाच. पिसाच्या विद्यापीठात तो शिकवत होता. कोपर्निकसने पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा शोध लावला होता व गॅलिलिओने त्याला दुजोरा दिला होता. पण बायबलमध्ये मात्र सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे म्हटले आहे. त्यावरून मोठा गदारोळ उठला होता व गॅलिलिओला त्याच्या 75व्या वर्षी त्याचे विधान पब्लिक मीटिंगमध्ये मागे घेण्यास भाग पाडले होते. अन्यथा मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागणार होती. गॅलिलिओने सुद्धा मोठ्या अक्कलहुशारीने आपले म्हणणे तसेच ठेवून फक्त लोकांच्या सांगण्यावरून आपण आपले विधान मागे घेत असल्याचे सांगितले व माझ्या म्हणण्यावरून पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याची थांबणार नसल्याचे सांगितले. अशा थोर माणसांची परंपरा लाभलेला हे फ्लोरेन्स. महायुद्धातून वाचलेल्या बऱ्याच वास्तू येथे आहेत. त्यातला पॉन्टे वेकिओ 1345 साली बांधलेला एक ब्रिज देखील यातून वाचला आहे. सर्वसाधारणपणे ब्रिज हा नदीच्या किंवा दरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी बांधतात, पण हा शॉपिंग ब्रिज होता. येथे पूर्वी छोटी छोटी लोहार चांभारांची दुकाने होती. त्यांचे भाडेही कमी होते व ते दुकानदार सर्व कचरा नदीत टाकून घाण करत असत. राजाने ही सर्व दुकाने हटवून तिथे सोनारांची दुकाने आणली. त्यामुळे येथील घाण कमी झाली व परिसर चांगला झाला. असे हे फ्लोरेन्स. 1866 ते 1870 या काळात फ्लोरेन्स ही इटलीची राजधानी होती. त्या काळात भरपूर सुधारणा झाल्या होत्या. येथे भयंकर गर्दी व ट्रॅफिक असते, पण आज रविवार असल्यामुळे विशेष गर्दी नव्हती. आता डेव्हिडचा पुतळा बघण्यास चाललो होतो. ह्यूम बायबलप्रमाणे डेव्हिडने 40 वर्ष राज्य केले. तो एका धनगराचा मुलगा होता. दिसायला राजबिंडा होता. राक्षसासारख्या आणि क्रूर आडदांड अशा गोलाईतला लोक घाबरायचे. डेव्हिड हा सकारात्मक विचारांचा होता. तो लोकांना म्हणायचा, जर तो एवढा अवाढव्य आहे तर त्याला मारणे सोपे आहे. जेव्हा त्याने गोलाईतला मारले तेव्हा लोक त्याचा खूपच आदर करू लागले. बादशिबा नावाच्या एका विवाहित स्त्रीवर त्याचे प्रेम होते. तिच्या नवऱ्याला मारून त्याने तिच्याशी लग्न केले होते. बायबलप्रमाणे या त्याच्या कृत्याचा त्याला परिणाम भोगावा लागला होता. त्याच्याच मुलाने त्याला मारायचा प्रयत्न केला, पण तो पळून जाऊन वाचला. शेवटी युद्धात त्याच्याच हातून त्याचा मुलगा मारला गेला. डेव्हिडच्या पुतळ्याजवळ फोटो काढून तिथून निघालो. दुपारचे जेवण गांधी हॉटेलमध्ये होते. पिसाचा कलता मनोरा बघण्याचे स्वप्न सर्वांचेच असते. कलता मनोरा म्हणजे नेमकं काय याचा कुतूहल प्रत्येकालाच असते. त्याच्या कलत्यापणामुळेच तो जगभर प्रसिद्ध झाला. आमचे स्वप्न आज साकार होत होते. पिसाचा मनोरा हा 7 मजली आहे. या 7 नंबरला सर्व धर्मात एक महत्वाचे स्थान आहे. 7 समुद्र, 7 सूर, 7 रंग, सप्तशृंगी देवी. रोमसुद्धा 7 डोंगरांवर वसलेले आहे. असे प्रत्येक धर्मात 7 या आकड्याचे महत्व आहे. पिसा म्हणजे हा कॅथेड्रल कॉम्प्लेक्सचा बेल टॉवर आहे व सर्वात वरती 7 बेल्स घंटा आहेत. प्रत्येक बेलचा आवाज म्हणजे एक म्युझिकल सूर आहे. 1140 साली हा बांधायला घेतला व तो झुकायला लागला, कारण माती ठिसूळ होती. नंतर त्याचे काम बंद केले व तो 1360 साली बांधून पूर्ण झाला. बांधकाम चालू असताना देखील तो झुकतच होता. तेव्हा सरकारने हस्तक्षेप करून तो लोकांसाठी 1900 साली बंद केला व तो स्टील वायरने विरुद्ध बाजूने खेचून धरला. पिसाच्या कलत्या मनोऱ्याचे फोटो काढून नंतर थोडेसे शॉपिंग व नंतर रात्रीचे जेवण हॉटेल बॉलिवूडमध्ये होते. इटालियन पिझ्झा आणि इडली असा रात्रीच्या जेवणाचा बेत होता. आजचा मुक्काम हॉटेल ग्रँड गॉल्फमध्ये होता. आज दिवस 16वा, दिनांक 6 मे 2013.
आज हॉटेल 8 वाजताच सोडले. आज रोमची सफर होती. पूर्वी सबंध युरोपभर रोमन साम्राज्य होते. सुमारे 2300 वर्षांपूर्वी रोमचा जन्म झाला. जगात रोमचे साम्राज्य सर्वात मोठे व वादातीत होते. त्या काळात त्यांच्याकडे इंजिनियर्स, आर्किटेक्ट होते. म्हणूनच तर ते लांब पल्ल्याचे रस्ते आणि पूल बांधू शकले व त्यामुळेच त्यांचे सैन्य लांबवर पोहोचू शकले. रोम हे 7 डोंगरांवर वसलेले आहे. आजच्याप्रमाणे कम्युनिकेशन व ट्रान्सपोर्टच्या कोणत्याही सोयी उपलब्ध नसताना त्यांनी एवढा देश कसा काय बांधला असेल याचे आश्चर्य वाटते. अनेक जाती, धर्म, भाषा व संस्कृती असलेल्या लोकांना त्यांनी एकत्र ठेवले होते. कोणत्याही प्रकारची साधने उपलब्ध नसताना रोमन साम्राज्य तर सबंध युरोपभर, आशियाचा पश्चिम भाग व आफ्रिकेचा उत्तर भाग एवढा पसरलेला होता. यावरून रोमन साम्राज्याची कल्पना येईल. तरीसुद्धा लॉ अँड ऑर्डर ही सगळीकडे सारखीच होती. आज सुद्धा विविधतेने नटलेल्या भारतीयांना आपण एकत्र बांधून ठेवू शकत नाही. आर्किटेक्टचा उत्तम नमुना म्हणजे कोलोजियम. 2000 वर्षांपूर्वी 50,000 लोक बसू शकतील असे स्टेडियमचे बांधकाम. आता त्याची बरीच पडझड झाली आहे. ग्लॅडिएटर म्हणून आत्ताच एक सिनेमा येऊन गेला होता. या कोलोजियममध्ये ग्लॅडिएटर व वन्य प्राणी किंवा ग्लॅडिएटर विरुद्ध ग्लॅडिएटर अशा हिंसक लढती व्हायच्या. कोलोजियमचे स्टेज मध्यभागी व लाकडाचे होते व त्याखाली वन्य प्राणी पिंजऱ्यात बंद करून ठेवायचे. लढतीच्या वेळी त्यांना बाहेर काढायचे. 50,000 माणसे या लढती बघू शकायचे. माणसांना जाण्या-येण्यासाठी वेगळा मार्ग, राजा-राणी व त्यांचे कुटुंबीय, प्रजेसाठी, स्त्रियांसाठी, मंत्री, पाहुण्यांसाठी बसण्याची वेगळी जागा अशी व्यवस्था होती. या लढतीत मृत्यू झाल्याशिवाय निकाल लागत नसे. जर दोन्हीपैकी कोणी घायाळ व जखमी झालाच तर राजाचा निर्णय हा अंतिम मानला जाई. आर्किटेक्टचा दुसरा नमुना म्हणजे ॲक्वाडक्ट. ॲक्वाडक्ट म्हणजे पाणी वाहून नेण्यासाठी तयार केलेली व्यवस्था. 2 डक्ट जमिनीवरून व 3 डक्ट जमिनीखालून अशी व्यवस्था होती. जमिनीखालून गेलेले पाईप हे जर युद्ध झालेच तर शत्रुपक्षाला तोडणं अशक्य होते. शत्रूंनी जर हल्ला केला तर लोकांची पाण्याची गैरव्यवस्था होऊ नये म्हणून ही केलेली व्यवस्था. या 5ही डक्टने होणारा पाणीपुरवठा हा सर्व रोमला पुरणारा होता. हे काम कैद्यांकडून करून घेतले जायचे. हजारो वर्षांपूर्वी केलेले केवढे हे योजनाबद्ध काम. आजच्या मॉलची किंवा हेल्थ क्लबची कल्पना त्यांनी तेव्हाही राबवली होती. त्यापाळी फोरम म्हणून काही जागा त्यांनी तयार केल्या होत्या. तशा त्या मार्केट प्लेसेस म्हणून प्रसिद्ध होत्या. फळे, भाज्या, मांस यांच्यासाठी वेगवेगळी जागा, शेतीविषयक, शैक्षणिक, राजकीय अशा वेगवेगळ्या विषयावर चर्चेसाठी जागा असायच्या. एकाच वेळी 3,000 लोक आंघोळ करू शकतील किंवा पोहू शकतील एवढ्या क्षमतेचे पब्लिक बाथ त्यावेळेला बांधले होते. त्यातही गार व गरम पाण्याच्या सोयी होत्या. वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वाचनालये, मसाज वगैरेची देखील सोय असे. या सर्वांचे आज फक्त अवशेषच शिल्लक आहेत व अतिशय वाईट अवस्थेत आहेत. एवढ्या मोठ्या वास्तू येथे होत्या याची आता फक्त कल्पनाच करावी लागेल व आतील सर्व भाग चोरीला गेले आहेत व नुसती भगदाडच फक्त नजरेस पडतात. व्हॅटिकन सिटी तर ख्रिश्चन धर्माचा केंद्रबिंदूच आहे. व्हॅटिकन सिटीचे विशेष म्हणजे जगातला सर्वात लहानसा देश म्हणून याची गणना होते. येथील चर्चमध्ये एक होली डोअर आहे. सन 2000 साली तो उघडला होता व वर्षभर तो उघडा होता. त्या दरवाजातून गेला तर आपली सर्व पापं धुतली जातात असा समज आहे. त्या साली त्यानिमित्ताने शहराचे सुशोभीकरण झाले होते. 15व्या शतकात पोपने येथे खूप सुधारणा केल्या. मोठमोठे चर्चेस, पब्लिक स्क्वेअर याच काळात बांधले गेले. या चर्चला सेंट पीटर्स चर्च असे म्हणतात. पोप हा निवडणुकीने निवडला जातो. हा संघटना असलेला असा धर्म जरी असला तरी त्याला गुन्ह्यांची किनार आहे. पोप हा मरेपर्यंत पोपच असतो. पोपचा राजीनामा ही 800 वर्षातली पहिली घटना आहे. हल्लीच पोपने राजीनामा देऊन नवीन पोप निवडला गेला आहे. इटली या देशाची रोम ही राजधानी आणि शहर आणि रोम शहरातील व्हॅटिकन सिटी हा एक देश. पोप म्हणजे सर्वेसर्वा. फक्त 800 लोकसंख्या असलेला हा देश व 1.5 चौरस किलोमीटरचा परिसर असलेला हा देश. अख्ख्या जगातून लोक इथे येतात. जणू लोकांचा समुद्रच येथे बघायला मिळतो. सर्वच क्षेत्रात त्यांचा प्रभाव होता. सर्व सिस्टीमचा पायाच त्यांनी रोवला होता. रोमचे पाणी विशेष करून फार चांगले आहे. मिनरल्सनी युक्त असे आहे. मायकल अँजेलोच्या शिल्पाचा एक अप्रतिम आविष्कार येथेच बघायला मिळतो. जीजसला सुळावर चढवल्यावर त्याचा मृतदेह मांडीवर घेऊन बसलेली मदर मेरीचे बनवलेले शिल्प हे एका दगडात बनवलेले आहे. या शिल्पाच्या हातावर मायकल अँजेलो असे नाव देखील कोरले आहे. एका ऑस्ट्रियन माणसाने हा हात तोडला व नंतर तो मिळाला आणि जोडला देखील.
यानंतर मात्र मायकेलने कोणत्याही शिल्पावर स्वतःचे नाव कोरले नाही, किंबहुना त्याची त्याला गरज देखील वाटली नाही. आता ते शिल्प एका काचेच्या पेटीत बंद करून ठेवलेले आहे. हे शिल्प बनवताना त्याचे वय होते फक्त 24 वर्षे. जीजसला सुळावर चढवले तेव्हा त्याचे वय होते 33. या शिल्पात मदर मेरीचा चेहरा शांत दाखवला आहे. त्यावर मदर मेरीकडे दैवी शक्ती होती, त्यामुळे जगातली सर्व दुःख पचवण्याची ताकद तिच्यात होती व ती व्हर्जिन होती, असे मायकेलँजेलोचे मत होते. हे चर्च बघून झाल्यावर आम्ही नंतर ट्रेवी फाउंटन बघण्यास गेलो. 3 रस्त्यांच्या जंक्शनला असल्यामुळे याला ट्रेवी फाउंटन असे म्हणतात. 1732 साली त्याचे बांधकाम सुरू झाले व 1762 साली ते बांधून पूर्ण झाले. हा अतिशय गजबजलेला असा भाग आहे. येथे खूप गर्दी असते. या कारंज्यात जर पैसे टाकले तर तुम्ही पुन्हा रोमला येता असा समज आहे. येथेही पासपोर्ट व पैसे चोरीला जात असल्यामुळे बाबर सरांनी सर्वांनाच काळजी घेण्यास सांगितले. दररोज अंदाजे 3000 युरो यात फेकले जातात असा अंदाज आहे. हे पैसे जसे चोरीला जातात तसेच या पैशाच्या मदतीतून रोममधल्या गरीब लोकांना अन्न देखील दिले जाते. येथेच आम्हाला सरांनी इटलीचे प्रसिद्ध जिलाटो आईस्क्रीमही दिले. आजचा मुक्काम हॉटेल हॉलिडे इन यूर पार्को दे मेडिसीमध्ये होता. आज आमच्या टूरचा शेवटचा दिवस होता व टूर येथेच संपणार होती. रोज नवीन हॉटेलातला मुक्काम, रोज बॅगा लोड अनलोड करणे, रोजचा 7-7-8 किंवा 7-8-9चा कार्यक्रम, सकाळचा पावाचे भरपूर प्रकार, वेगवेगळे ज्युसेस, कोलॉग्स, फ्रूट्स असलेला अमेरिकन नाश्ता, हे सर्व उद्या सकाळी नाश्ता केल्यानंतर संपणार होते. आज दिवस 17वा, दिनांक 7 मे 2013. आजचा आमचा शेवटचा बस प्रवास विमानतळापर्यंत होता. पुन्हा रोम ते अम्मान व अम्मान ते मुंबई असा विमान प्रवास होता. रोमवरून फ्लाईट दुपारी 3ची होती, पण आम्ही सकाळी 9 वाजता निघालो, कारण रॉबर्टला पुन्हा 800 किलोमीटर परत जायचे होते. पण जर आम्ही विमानतळावर गेलो असतो तर ते महागही पडले असते. त्यामुळे आमच्याच मँगो हॉलिडेज बसने जाणे आम्ही पसंत केले. हॉटेल ते विमानतळ हा प्रवास फक्त 15 मिनिटांचाच होता. आज 15 दिवस आम्हाला जबाबदारीने फिरवण्याचे काम करणाऱ्या रॉबर्टचेही सगळ्यांनी आभार मानले व त्याचा निरोप घेतला. रॉबर्ट किंवा बाबर सर यांच्या कामाचा हा जरी एक भाग असला तरी एवढे दिवस एकत्र फिरल्यानंतर थोडीशी का होईना पण एक सहवासाची सवय होते व दुराव्याचे दुःख मनाच्या एका कोपऱ्यात घर करून राहतेच. मुंबईहून येताना बाबर सर आमच्याबरोबर होते, पण परतीच्या प्रवासात मात्र ते आमच्याबरोबर असणार नव्हते, कारण ते रोमवरून लंडनला जाणार होते, कारण त्यांच्या पुढच्या टूरला त्यांना लंडनला रिसीव्ह करायला जायचे होते. एवढा वेळ विमानतळावर कसा काय काढायचा हाच एक प्रश्न होता. विमानतळावर गेल्यावर खरेदी केलेल्या वस्तूंच्या व्हॅट रिफंडचे काम करूनही नंतर बराच वेळ शिल्लक होता. 1च्या सुमारास चेक इन झाले. रोमवरून अम्मानला वेळेवरच पोहोचलो. मधला वेळ फक्त 55 मिनिटांचाच होता. लगेचच मुंबईसाठी फ्लाईट होते, तेही वेळेत सुटले व आम्ही दिनांक 8 मेच्या पहाटे 4:30च्या दरम्यान मुंबई विमानतळावर आलो. बॅगा वगैरे घेऊन प्रत्येकजण आपापल्या मार्गाने गेले. आमचे आयुष्यभराचे युरोपचे स्वप्न एवढ्या वर्षांनी साकार झाले होते व आता हे वेचलेले सोनेरी क्षण आयुष्यभराची सोबत होऊन राहणार आहेत. पुन्हा पुन्हा भारतभूमीतच जन्म घेईन ही जशी प्रखर देशभक्ताची इच्छा असते ती योग्यच आहे व त्याचा आपण आदरच करतो. पण तरीसुद्धा एका कॉमन मॅनच्या दृष्टीने कायम प्रगतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या माणसाचे डोळे मिटल्यावर पुढचा एखादा तरी जन्म पृथ्वीवरचे नंदनवन असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये व्हावा असे वाटले तर वावगे ठरू नये. पुन्हा युरोपला किंवा तिसरी परदेशवारी करण्याचा योग कधी येईल ते माहीत नाही, पण वर्णन वाचून व फोटो बघून पुन्हा त्या आठवणीत रममान होणे तरी परवडेल व त्यापासून कोणी अडवू शकणार नाही हे मात्र नक्की. व यासाठीच हे सर्व लिहिण्याचा खटाटोप. वरील सर्व स्थळांची त्या ठिकाणांच्या वैशिष्ट्यांसह सर्वच माहिती मँगो हॉलिडेजचे श्री मिलिंद बाबर यांच्याकडूनच मिळाली. श्री मिलिंद सरांचा सखोल अभ्यास, माहिती देतानाची त्यांची ओघवती भाषा, सांगण्याची शैली आणि परदेशात अत्यंत शांत डोक्याने 53 जणांबरोबर त्यांचा वन मॅन शो, सतत हसऱ्या चेहऱ्याने सर्व काही मॅनेज करायचे त्यांचे कौशल्य. साऱ्याला सलाम. जेव्हा जेव्हा हे युरोप वर्णन आम्ही पाहू, वाचू किंवा ऐकू तेव्हा तेव्हा मिलिंद सरांचा आवाज ऐकल्याचा भास होईल व डोळ्यात व मनात साठवलेल्या तेथील सृष्टी सौंदर्याचा पुन्हा प्रत्यय येण्याचा आनंद आम्हाला मिळेल. हेमंत गाडगीळ.